वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे, वेणुनादे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरुणी मयूर विराजे, मद पाहता भासती यादवराजे. तृणचारा तरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षीकुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. यमुना जळस्थिर वाहे, रविमंडळ चालता स्तब्ध होय, शेषकुर्म वराह चकित राहे, बाळास्तन देवो विसरली माय. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, बाकी ऋण झुण वाजती, देव विमानी बैसोन स्तुती गाती, भानुदासा पावली प्रेम भक्ती. वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे, वेणुनादे गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो भगवान स्वयं. अवताराच्या अनंत राशी झाल्या, पण त्यात परिपूर्णतम साक्षात केवळ श्रीकृष्ण परमात्मा असे व्यासांनी लिहून ठेवलेले आहे. आणि गोकुळामध्ये अद्भुत लीला केल्या आहेत. चरित्र ते वर्णावे, केले देवे गोकुळी. भगवंतांचं चरित्र गोकुळामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारकेत संपन्न झालेलं आहे. पण त्यात विशेष महत्व संत महात्मे गोकुळातल्या चरित्राला देतात. कारण कृष्णस्य पूर्णतमता व्यक्ताभूत गोकुलांतरे. परिपूर्णतम अवतारांच्या लीला या गोकुळामध्ये झाल्या आहेत. आणि पूर्णता पूर्णतरता द्वारका मथुरादिशू. मथुरेमध्ये पूर्णतर अवताराच्या लीला आहेत आणि द्वारकेमध्ये पूर्ण अवताराच्या लीला आहेत. पण परिपूर्णतम अवताराच्या लीला या गोकुळामध्ये झाल्या आहेत. केवळ गोपीच नव्हे, तर चराचर सृष्टी या भगवंताच्या दृष्टीकरता आतुर झालेली आहे. गोकुळातील प्रमुख आकर्षण वृंदावन. इथे भगवंताने रास रचलेला आहे. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. व्यासाने वर्णन केलंय की हिवाळ्यामध्ये मल्लिका म्हणजे मोगरा फुललेला आहे. जिकडे तिकडे मोगऱ्याचा सुगंध दरवळतोय. आणि त्या वृंदावनामध्ये त्रिभुवन सुंदर असा श्रीकृष्ण परमात्मा, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रविशशी कळा लोपलिया. संपूर्ण ब्रह्मांडातलं सौंदर्य एकवटलं. कुणाचा सुंदर आवाज असेल, कुणाचं सुंदर रूप असेल, कुणाचे सुंदर केश असतील, कुणाचे सुंदर नेत्र असतील, किंवा प्रकृतीचं सौंदर्य, संपूर्ण सौंदर्य जर एकवटलं तर भगवंताच्या एका अंशामध्ये, एका अंशेन स्थितम जगत. हे संपूर्ण जगत भगवंताच्या एका अंशामध्ये. तो सर्वांशाने परिपूर्ण सुंदर असणारा परमात्मा किती सुंदर असेल, मानवी कल्पनेच्या पलीकडे. मनुष्य विचारही करू शकत नाही की भगवान किती सुंदर असतील. हातामध्ये बासुरी आहे, मस्तकावर मयूर पंख आहे. ही बासुरी भगवंतानी आपल्या मुखाला लावलेली आहे. आधाराला स्पर्श फक्त बासुरीचा केला भगवंतानी. ती किती प्रिय झाली असतील भगवंताला. भगवंत स्वीकार करतो, काहीतरी गुण असल्याशिवाय स्वीकार करत नाही. बासुरी सरळ आहे, आतून स्वच्छ आहे. इकडून फुंकलं की तिकडं निघून जातं. माणसाचं हृदय तसं पाहिजे. कसली किलमिश असता कामा नये. ही बासुरी आतून स्वच्छ सरळ आहे. त्यामुळे भगवंतानी अधरामृत पाजले तिला. मंत्रमुग्ध करणारा तो बासुरीचा नाद. जेव्हा भगवंतानी बासुरी वाजवायला सुरुवात केली, सगळी सृष्टी स्तब्ध झाली आहे. जिथल्या तिथे पक्षी उडायचं विसरून गेले, हरण पळायचं विसरून गेलीये. संपूर्ण वृंदावन त्या वेणुनादामध्ये स्वतःचं अस्तित्व विसरले. उरला फक्त कृष्ण भाव.
सर्वम कृष्णमयम जगत. जिकडे पाहावं तिकडे कृष्ण दिसतोय. त्या वेणुनादाने भारावून वृंदावनामध्ये गोपी धावू लागल्या. ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेत पडायला लागल्या. कुणी जेवण करत असेल, कुणी स्नान करत असेल, कुणी बाळाला जवळ घेऊन बसलं असेल. ज्या अवस्थेत आहे हातातली कामं तशीच टाकून त्या गोपी पडायला लागल्या. या बासुरीबद्दल गोपींची शिकायत होती. कारण ही भगवंताची मुरली. एकदा सगळ्या गोपी एकत्र आल्या, म्हणाल्या, भगवंता, आम्ही जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तुम्ही तुमची मुरली वाजवू नका. मुरहर रंधन समये मा कुरु मुरली रवम मधुरम. आम्ही जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तुमची मधुर मुरली वाजवू नका. कृष्ण म्हणाले, का? माझ्या मुरलीचा आणि तुमच्या स्वयंपाकाचा काय संबंध आहे? त्या म्हणाल्या, आहे. कारण नीरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतनुताम. जेव्हा आपण मुरली वाजवता त्या मुरलीच्या मधुर रसानी आमची वाळलेली लाकडं ओली होतात. नीरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतनुताम. आणि अग्नी सुद्धा मंद होतो, क्रश होतो, कारण ओली लाकडं होतात. हे गोपींचे भाव एकापेक्षा एक. गोपी म्हणजे सामान्य स्त्रिया नव्हत्या. ऋषिरूपा गोपी, श्रुतिरूपा गोपी, अयोध्यावासिनी गोपी, अनेक जन्माचं तपश्चर्या करून आलेल्या गोपी, सर्वांगाने भगवंताचं स्मरण करणाऱ्या गोपी. गोपीची व्याख्या अशी आहे, गोभी सर्वेंद्रियैहि कृष्ण भक्ती रसम पिबती इति गोपी. सर्वांगाने भगवंताच्या भक्तीचं रसपान करणाऱ्या गोपी आहेत. आपण करतो, जिभेनी करतो, जास्तीत जास्त मनाने करतो, त्याच्या पलीकडे आमची भक्ती जात नाही. पण गोपी सर्वांगाने भक्ती करतायत. एक सखी आपल्या दुसऱ्या सखीला म्हणते, सखी, जेव्हा कृष्ण माझ्या समोर येतात आणि मला बोलतात तेव्हा मला हे कळत नाही की माझं शरीर डोळा होतो का माझं शरीर कान होतो. सर्वांगाने भगवंताला पाहण्याची लालसा आणि सर्वांगाने भगवंताचं वाक्य श्रवण करण्याची लालसा, ही अवस्था प्राप्त होते सर्वांगाने. सहज सुमीरण होत है रोम रोम से राम, राम हमारा जप करे हम करे आराम. पुढे आम्हाला करायची गरज नाही. त्या गोपी कृष्णमय झालेल्या आहेत. गोवर्धन पर्वत तृप्त झालाय. वाऱ्याने सुद्धा लकेर दिलीये. तो आनंदाचा सुगंध घेऊन तो वायू वाहतोय. तो वेणुनाद भक्तापर्यंत पोहोचण्याकरता सृष्टी स्तब्ध झाली आहे. रोम रोम तो स्वर ग्रहण करतोय. त्या बेभान अवस्थेत गोपिकांना सर्वत्र कृष्ण दिसू लागले. रानात वेणुनादाने तृप्त झालेला मयूर त्या प्रेमाने भारावलेल्या गोपिकांना पाहून आपला मोरा पंखाचा पिसारा पसरून तोही या आनंदामध्ये सहभागी होतोय. हा वेणुनाद म्हणजे बासुरीतून उमटलेला स्वर नव्हे, ही भगवंताची साध आहे, प्रेमाची मायेची स्वाद आहे. त्या गोपी स्वतःचं अस्तित्व विसरलेले आहेत. अरे मी तुमच्यातला तुमच्यामध्येच आहे हे भगवंताने दाखवलंय. तुम्ही कृष्णरूप आहात हे सांगण्याकरता हा नाद आहे. मी अन्य कुठे नाही. प्रत्येकाच्या मध्ये नाद येत असतो. आत पाहता आलं पाहिजे. वृंदावन भक्तीचं वन आहे. प्रत्येकाचं हृदय वृंदावन आहे. तिथे श्रीकृष्ण परमात्मा वास्तव्य करतो ते वृंदावन. फक्त दृष्टी उलटी केली, आत पाहिलं की नाद श्रवण व्हायला लागतो. अनाहत नाद ज्याला म्हणतो, आणि तो अनाहत नाद श्रवण केला की देहभान विसरलं जातं. हा वेणुनाद कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचे सामर्थ्य असणारा हा स्वर्गीय स्वर आहे. मानवाच्या मीपणाचे या वेणुनादाने हरण केलेले आहे. मानवच नव्हे तर सर्व प्राणी सुद्धा वैरभाव विसरलेले आहेत. जणू त्यांच्यातील भक्तिभाव जागृत झालेला आहे, भगवत भाव जागृत झालेला आहे. वाघ आणि गाय एकत्र येऊन पाणी पित आहेत असं वर्णन केलं आहे. हिंस्र प्राणी सुद्धा क्रूरता विसरले आहेत.
पक्षी झाडावर निवांत बसले आहेत, विचार करतात की न जाणो माझ्या कोणत्याही कृतीमुळं भगवंताचा वेणुनाद थांबेल व तो अद्वितीय ब्रह्मानंद मला पुढे नाही मिळाला तर मी अतृप्त राहीन. सारे ब्रह्मांड स्तब्ध झाले, परंतु अलौकिक आनंद लुटण्याचा अधिकार केवळ पृथ्वीवरच प्राप्त आहे. हा आनंद स्वर्गात नाही, ब्रह्मलोकी नाही, वैकुंठी हे सुख अवघे सर्व दुःख मानले जाते. तेही भारतामध्ये आहे. त्यातल्या त्यात विशेष महाराष्ट्रामध्ये संतांनी सांगितलेलं आहे. भक्तीचा प्रवाह वाहतो तो महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र माझा असे हा पवित्र, हरिभक्ती लागी असे पूर्ण पात्र, असा पुण्य भूभाग अन्यत्र नाही, मला नावडे या पुढे स्वर्ग काही. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठी विना राष्ट्र गाडा न हाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हा भक्तिरसाचा सोहळा या महाराष्ट्रामध्ये वाहतोय. म्हणून जगन्माता रुक्मिणींनी महाराष्ट्रामध्येच जन्म घेतलाय. देवांना या भक्तीचा आनंद लुटता येत नाही. पृथ्वीचा हेवा वाटून देव सुद्धा विमानातून स्वर्गात आलेले आहेत आणि भगवंतांनी रासलीला प्रारंभ केली आहे. अनेक जन्माच्या तपस्विनी गोपी कृष्णाकडे आलेल्या आहेत. कृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये रास रचलेला आहे. प्रत्येक गोपीला एक एक कृष्ण, एक गोपी एक कृष्ण, एक गोपी एक कृष्ण असं वर्णन शास्त्रात केलेलं आहे. कुणाला वाटता कामा नाही कृष्ण माझ्याकडे पाहत नाही. कृष्ण सगळ्याकडे पाहत असतो, सगळ्यांच्या इच्छा पूर्वीत असतो. वर्णन केले अंगना मंगनामंतरे माधवो माधवम माधवम चांतरेणांगना अंगना अंगना अंतरे माधवो माधवम माधवम चांतरेणांगना. इत्थमा कल्पिते मंडले मध्यकः संजगो वेणुना देवकी नंदनः. बालिका तालिका ताललीलालया संग संदर्शित भ्रूलता विभ्रमः. गोपिका गीतदत्तावधान स्वयं संजगो वेणुना देवकी नंदनः. एक गोपी एक कृष्ण, एक गोपी एक कृष्ण असं मंडल तयार केलेलं आहे. आणि त्या प्रेमलक्षणा भक्तीचा लाभ भगवंत सगळ्यांना देत आहेत. प्रेमलक्षणा भक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे. प्रेमाकरता परमात्मा सगळं काही करतो. म्हणून भक्तीचं पहिलं सूत्र आहे सात्वस्मिन परम प्रेम रूपा. त्या भगवंतावर परम प्रेम असल्यामुळं या गोपी भगवंताजवळ पोचले आहेत. सर्वस्वी समर्पण भाव आहे. जेव्हा समर्पण भाव होतो तेव्हाच गोपी होता येतं. आमचं समर्पण होतच नाही. रोज म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले परत तेच म्हणायचं. अहो एकदा समर्पण झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी समर्पण करायला उरलं काय? ज्या अर्थी दुसऱ्या दिवशी म्हणताय त्या अर्थी काल खोटं बोलला होता. देवालाही खोटं बोलला होता समर्पण झालं म्हणून. एकदा समर्पण झाल्यानंतर आपल्या स्वतःचं अस्तित्व उरत नाही. हा भानुदास महाराजांचा अनुभव आहे. रात्रीला भानुदास महाराजांनी पाहिली आहे. भगवान शंकराला आणि भगवान सौभरीला 60,000 वर्ष तपश्चर्या करून रात्रीत प्रवेश मिळाला. तो यांना भानुदास महाराजांना भक्तीच्या बळावर मिळालेला आहे. आणि भानुदास महाराजांनी हा अनुभव आपल्याकरता सांगितलेला आहे. वृंदावनी वेणुबाजी.